आयपीएलच्या आगामी हंगामासाठी बीसीसीआयने जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी हंगामासाठी होणाऱ्या लिलावाआधी प्रत्येक संघ मालकांना आपल्या संघातील काही खेळाडूंना संघात कायम राखण्यासाठी काही नियम दिले जातात. या नियमांचं पालन करूनच प्रत्येक संघ मालकांना खेळाडूंना संघात स्थान द्यायचं असतं. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलची नुकतीच बंगळुरू इथं एक बैठक झाली. या बैठकीत आगामी 2025 ते 2027 या कालावधीसाठी प्लेअर रिटेन्शन पॉलिसी जाहीर करण्यात आली. आयपीएलचे संघमालक त्यांच्या सध्याच्या संघातील 6 खेळाडूंना कायम राखू शकतात, म्हणजेच रिटेन करू शकतात. ही प्रक्रिया थेट नावांची घोषणा करून किंवा मग आरटीएम अर्थात राईट टू मॅच कार्डद्वारे केली जाऊ शकते. 6 खेळाडूंना संघात कायम राखण्याचं गणित कसं जमवायचं हे संपूर्णपणे संघ मालकांवर अवलंबून असेल. परंतु या प्रक्रियेमध्ये भारतीय आणि परदेशी कॅप्ड खेळाडू हे जास्तीत जास्त 5 असू शकतात. अनकॅप्ड खेळाडूंना संघात कायम राखण्यासाठीची मर्यादा ही 2 खेळाडूंची आहे. आयपीएल 2025 ऑक्शनसाठी प्रत्येक संघ मालकाला 120 कोटीची पर्स अमाउंट मिळेल. प्रत्येक खेळाडूला मिळणारं मानधन हे आता त्याला लिलावात मिळालेली रक्कम आणि त्याचसोबत मॅच फी आणि सामना संपल्यानंतर मिळणाऱ्या बक्षिसाची रक्कम यावर ठरेल. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच मॅच फी ही संकल्पना राबवली जाणार आहे. प्लेइंग 11 मधला प्रत्येक खेळाडू, ज्यात इम्पॅक्ट प्लेअरचाही समावेश असेल, त्यांना 7.5 लाखांचं मानधन मिळेल. परदेशी खेळाडूंना आता लिलावासाठी स्वतःचं नाव नोंदवावं लागेल. जर एखादा खेळाडू यंदाच्या लिलावासाठी नाव नोंदवण्यात अयशस्वी ठरला तर त्याला पुढील हंगामासाठीही आपलं नाव नोंदवता येणार नाही. एखाद्या खेळाडूने आपलं नाव लिलावासाठी नोंदवल्यानंतर त्याची एखाद्या संघात निवड झाली आणि जर त्याने नवीन सीझनला सुरुवात होण्याआधीच माघार घेतली तर पुढील 2 हंगाम त्याला आयपीएल खेळता येणार नाही. बीसीसीआयच्या करार यादीत स्थान न मिळालेले गेल्या 5 वर्षांच्या काळात भारतीय संघाकडून वन डे, टेस्ट आणि T20 यापैकी एकाही प्रकारच्या क्रिकेटमध्ये प्लेइंग 11 मध्ये स्थान न मिळालेले भारतीय खेळाडू आता अनकॅप्ड खेळाडू म्हणून ओळखले जातील. इम्पॅक्ट प्लेअरचा नियम हा आयपीएल 2027 पर्यंत कायम राहील.